गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादीचा वाद चांगलाच गाजतोय। प्रकाश बेलवडे यांनी सर्किट बेंचमध्ये दाखल केलेल्या याचिकेत नामदार हसन मुश्रीफ यांना प्रतिवादी केलंय। त्या विरोधात नामदार मुश्रीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, पण सर्वोच्च न्यायालयानं नामदार मुश्रीफ यांची याचिका फेटाळून लावली। गोकुळमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचं चाचणी लेखा परीक्षणात स्पष्ट झालंय। त्यामुळे गोकुळच्या विद्यमान सर्व संचालकांना अपात्र ठरवण्यासाठी बेलवडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आता 23 मार्च रोजी सर्किट बेंचमध्ये सुनावणी होईल। गोकुळ दूध संघाची प्रारूप मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता। मात्र तत्कालीन सचिव तुकाराम मुंडे यांनी अवसायनात काढलेल्या 1108 संस्था मतदानासाठी अपात्र ठरवाव्यात यासाठी प्रकाश बेलवडे यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे। या याचिकेत नामदार हसन मुश्रीफ यांना प्रतिवादी करण्यात आले। त्या विरोधात नामदार मुश्रीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। नामदार मुश्रीफ यांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नामदार मुश्रीफ यांची याचिका फेटाळून लावल्याची माहिती प्रकाश बेलवडे यांनी दिली। अवसायनातील संस्थांच्या मतदार यादीतील समावेशाच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर 17 मार्च रोजी सुनावणी होणार आहे। तर गोकुळच्या चाचणी लेखा परीक्षणात आर्थिक अनियमितता झाल्याचा ठपका ठेवलाय। त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या विद्यमान सर्व संचालकांना अपात्र ठरवावं यासाठी बेलवडे यांनी दुसरी याचिका सर्किट बेंचमध्ये दाखल केली। त्यावर 23 मार्च रोजी सुनावणी होणार आहे। एकूणच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं 2 याचिका न्यायप्रविष्ट असून त्यातून मतदार यादी बनवण्याची प्रक्रिया लांबत चालली आहे।